राज्यभरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे। किमान तापमानामध्ये घट झाली आहे आणि गारठा आता आणखी वाढेल अशी सध्या माहिती मिळते। जळगावमध्ये पारा 10 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला, तर नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। मुंबईमध्ये तापमानाचा पारा घसरलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे। बहुतांश भागामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये घट झाली आहे। पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होईल असा अंदाज आहे। गेले काही दिवस राज्यावर पावसाचं सावट होतं, मात्र आता ते पूर्णपणे निवळले। हळूहळू थंडी वाढू लागली आहे। थंडी टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्य व्यापेल असं हवामान विभागाने सांगितलंय। दरम्यान विदर्भ आणि इतर काही भागांमध्ये किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं कमी आलेलं आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटे आणि रात्री उशिरा हवेमध्ये गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे। शनिवारी मुंबईमध्ये 21.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं। तर दरम्यान कुठे किती तापमान आहे आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूयात। तर बीडमध्ये 10 अंश सेल्सिअस, माफ करा, जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस, बीडमध्ये 13.5 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 13.4 अंश सेल्सिअस, सांगलीमध्ये 18 अंश सेल्सिअस, परभणीमध्ये 14.4, डहाणूमध्ये 19.7, मुंबईमध्ये 21.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। राज्यामध्ये आता गारठा वाढलेला आहे आणि काय सध्या तापमान आहे आपण ग्राफिक्स मधून पाहतोय। नाशिकमध्ये 13.4, सांगलीमध्ये 18 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे।